झालं. नमस्कार. लातूर विभागातील सर्व अंशतः उच्च माध्यमिक शिक्षकांना या ठिकाणी सूचित करण्यात येते की आज दिनांक 9/12/2024 रोजी सकाळी ठीक 12 वाजता माननीय शिक्षण उपसंचालक मोरे साहेब, सहसंचालक माननीय मठपती साहेब यांची या ठिकाणी भेट झाली आणि भेटीदरम्यान त्या ठिकाणी सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. बऱ्याच शिक्षकांमध्ये अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की जे आपलं वाढीव टप्प्याचा आदेश आहे हा कधी मिळणार आहे, त्यासाठी आपल्याला काही माहिती द्यावी लागणार आहे का, किंवा त्यासाठी काही प्रस्ताव देणार आहे का. याचं उत्तर आहे की आपल्याला या ठिकाणी कसलाही प्रस्ताव देण्याची आवश्यकता नाही किंवा कसलीही त्या ठिकाणी माहिती देण्याची आवश्यकता नाही आहे. हा जो आदेश आहे हा आदेश आपल्याला उद्या 4 वाजेपर्यंत प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर किंवा जे काही आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं इकडं कोणाला येण्याची आवश्यकता नाही आहे. आपले त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असतील, त्या त्या जिल्ह्याचे वेतनाधीक्षक असतील, यांच्या मेलवरती उद्या 4 वाजेपर्यंत ही यादी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि जी आपली पुढची प्रक्रिया आहे, ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी बजेट येणार आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला बिलं द्यायची आहेत आणि बिलं दिल्यानंतर ती बिलं डायरेक्ट तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होणार आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा की जी काही नवीन 20% शाळा अनुदानावर येणार आहेत त्यामध्ये लातूर विभागातील 17 ज्युनियर कॉलेज त्या ठिकाणी त्या यादीमध्ये आहेत. त्या 17 ज्युनियर कॉलेजने 13 डिसेंबरला आपली जी काही संपूर्ण माहिती आहे ही संपूर्ण माहिती विभागीय उपसंचालक कार्यालय या ठिकाणी द्यायची आहे. स्वतः मुख्याध्यापक, प्राचार्य आणि ती काही जी प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधी त्या ठिकाणी सर्व माहिती घेऊन उपस्थित राहायचं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा पुढची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे त्यांचा शालार्थ ID असेल, ती शालार्थ ID त्यांना घ्यायचा आहे आणि शालार्थ ID घेतल्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावरती ते अनुदान त्या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे लातूर विभागातील कुठल्याही अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी इकडं यायचं नाही आहे, कारण की त्यांना याची आवश्यकताच नाही. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.